आजचा दिवस पहाटेच सुरू झाला कारण वहिनी खूप सकाळी-सकाळी माहेरी जायला निघाली. दीदी गेल्या-गेल्या सखीने लगेच तिच्या झोक्यावर कब्जा सुद्धा केला. मी आणि दादा खूप दिवसांनी दोघेच असे बाहेर निघालो होतो. मला राख्या घ्यायच्या होत्या. दादाला, सखीला, मनूला, जुईला गिफ्ट घ्यायचे होते. म्हणून आम्ही खेळणीच्या दुकानात गेलो. नंतर या पर्सच्या दुकानात गेलो. तिथे मी आणि वहिनीने पण थोडा वशिला लावला. नाशिकला आलोय आणि गंगेवर दर्शनाला गेलो नाही असं तर होणारच नाही. घरी आल्यानंतर मस्त इडली सांबारचा नाश्ता केला. संध्याकाळ झाली होती. मग दादाचं औक्षण वगैरे केलं. सखीला पण दादाने छान-छान गिफ्ट दिले. मनूला पण आम्ही जे गिफ्ट आणलं होतं ते दिलं. तोपर्यंत आईला न्यायला मामा आणि आयुष-पियुष आलेले होते. मनू मावशी आणि पियू मामाने सखीला खेळवलं. नंतर आईने मला हळदी-कुंकू दिलं आणि सगळ्यांना टाटा बाय-बाय करून आम्ही निघालो होतो सिन्नरला. कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला पुण्याला निघायचं होतं. घरी आल्यानंतर सखी ह्या युनिकॉर्नसोबत इतकी खेळली, की ती युनिकॉर्न थकली आणि बंद पडली. त्यानंतर पापा आणि सखीचं काहीतरी हितगुज चालू होतं. तात्यांचं औक्षण केलं, नंतर निखिलचं औक्षण केलं. आता घरातली मुलगी त्यांचं औक्षण करते याचा आनंद होता. रात्री खूप थकलो होतो आणि असा संपला आमचा आजचा दिवस.